कृष्ण हरे
कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम दान देगा देवा हे दान दान देगा देवा दान देगा देवा विसरण भावा तुझा विसरण भावा विसरण
रूढ़ पर घुमायो हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान
हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा करो प्रथम. दुसरे चरणा संताची. दुसरे चरणा त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास
सिरे सहा हात दिन सिरे करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रला धरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुरणाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माहि दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माहि दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळे मृदंग श्रोते देखा दया माहि दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठला या अभंगातून तुकोबाराय देवाला मागणं मागतात. पहिला प्रश्न आहे, मागणी आणि संत या दोन शब्दाचं एकत्रीकरण कसं? कारण जे संत आहे ते मागतीलच कसे, आणि जर मागत असतील तर मग ते संत कसे? तुलसी कर पर कर करे करतल कर ना करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. तुलसी कर पर कर करे. तुलसीदासजी म्हणतात आमचा देण्यासाठी हात हातावर असेल. तुलसी कर पर कर करे करतल कर ना करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. हात पसरी जीने धीक द्याची हात पसरी जीने धीक द्याची हात पसरी जीने धीक द्याची. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे तुका म्हणे करी ब्रह्मांड तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जीने धीक द्याची हात पसरी जीने तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धीक त्याचे. त्याच्या जिन्याचा धिक्कार असो म्हणणारे संत मग इथे मागतात का? त्याचं कारण आहे, प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. आणि स्वभाव म्हटला की तुम्हाला चांगलं माहिती आहे, ज्याच्यात बदल होत नाही त्याला म्हणतात स्वभाव. आधी होता वाग्या दैव योगी झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या आधी होता दैव योगे झाला पाग्या दैव योगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना त्याचा येळकोट राहीना त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना.
काही केल्या बदलत नाही. देवाचा स्वभाव, संताचा स्वभाव आणि जीवाचा स्वभाव. जीवाचा स्वभाव आहे कोणाकडे काही मागत राहणे. न मागणं हा संताचा स्वभाव आहे. आणि मागत नाही त्याच्या पाठीमाग लागून त्याला आग्रह करणं हा देवाचा स्वभाव आहे. संत सावकार आहे, देव कर्जदार आहे. ज्या ज्या वेळेला तुकोबारायण दर्शनाला यावं त्या वेळेला पंढरीच्या रायानं खाली मान घालावी. बऱ्याच वेळा असं झालं. एकदा मात्र पांडुरंग परमात्मा तुकोबारायाकडे पाहू लागले आणि तुकोबाराय चकित झाले. देवा, इतके वर्ष वाऱ्या करतो, तुम्ही खाली मान घालून उभा असायचा आणि आज माझ्याकडे पाहता. हो तुकोबाराय, उद्देश काय? मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्याकडे मनोर, चिंतिल्याकडे मनोरथ. एवढाच उद्देश तुकोबाराय. काहीतरी मागाव. अहो, ज्याला द्यायची इच्छा नाही तुकोबाराय ते घरून यादी करून येतात. सुशिक्षित बेकार, अविवाहित, निर्धन, शेतकरी यादी करून आषाढीच्या वारीला. सुशिक्षित बेकार म्हणतो पांडुरंगा नोकरी लागू द्या. अविवाहित म्हणतो या वैशाखात तरी सुपारी फुटू द्या. निर्धन म्हणतोय लॉटरीचा नंबर लागू द्या. शेतकरी म्हणतो विहिरीचं काम चाललं, पाणी विहिरीला लागू दे. त्याच्या तोंडाकडे देव पाहत नाही. तुमच्याकडे पाहण्याचा एकच उद्देश आहे तुकोबाराय, काहीतरी मागा. मागण्याची आस पाये मुखाकडे. तुकोबाराय, तुम्हाला किती वेळ? हो पण देवा, मी सांगितलं ना, आम्हाला काही नको, तुझ्या सुतईचा सडा सुद्धा नको. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी. मग देव रागावले. सुतईचा सडा नको म्हणता, मग दरवारीला माझ्याकडे येता कशाला? येण्याचा एकच उद्देश आहे माय बापा, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची. नाहीतर सुतईचा सडा सुद्धा नको, फक्त येण्याचा उद्देश आहे तुमच्या दर्शनाची आवड. तुकोबाराय म्हणाले, देवा खरं सांगू, बऱ्याच वेळा आलो आणि तुमच्या जवळच्या काही वस्तू आवडल्या, मागण्याची इच्छाही झाली, पण तपासांती कळालं की ते तुझ्या मालकीचं नाही, तू दुसऱ्याचं आणलेलं आहे. आणि उसनं आणलेलं मागायचं नसते. म्हणजे मागो मुकुट माथाचा, तरी तो आणिला इंद्राचा. तुझा मुकुट आवडला देवा, पण कळलं की तू इंद्राचा उसना आणलेला आहे. मागो कुंडले करणीची, तरी तो आणिली कर्णाची. मागो पितांबर सेला, तरी तो कासेसी कसिला. मागो तो डरपाईचा, धाक जाईल असुराचा. म्हणून काही न मागो. पण शेवटी फारच आग्रह करू लागले देव तुकोबारायला, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. शेवटी तुकोबाराय म्हणाले, खरं सांगू माय बापा, अजिबात मागण्याची इच्छा नाही, पण तुला बरं वाटावं म्हणून, तुला वाईट वाटू नये म्हणून नव्हे, तू मागा म्हणतोय म्हणून. मनसी काही मागा, मनसी काही मागा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा.
मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. अजिबात इच्छा नाही देवा, पण मागा म्हणतोय म्हणून, तुला बरं वाटावं म्हणून हेची देगा पांडुरंगा. देव म्हणाले तुकोबाराय फार बरं वाटलं, अजिबात न मागणारे संत तुम्ही, पण हेची देगा पर्यंत तुमची मजल गेली, बरं वाटलं. पण नेमकं हेची देगा म्हणजे काय? हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान पंढरपूरला ग्रह पंढरपूर पुरे वासुदेवाय चंद्रभागा. हेची दान देगा देवा. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. ओ पण हेची देगा म्हणजे काय? हेची दान देगा देवा. दान देगा देवा तुकोबाराय दान मागतात देवाला. पहिला प्रश्न आहे, देव दान देतो का? का दान देणाऱ्याजवळ तीन गोष्टी पाहिजे. स्वतंत्रता पाहिजे, श्रीमंती पाहिजे आणि उदारता पाहिजे. याच्यात एक जरी अंग कमी असेल तरी तो दान देऊ शकत नाही. स्वातंत्र्य असेल न श्रीमंती नसेल तोही दान देत नाही. श्रीमंती असेल न स्वातंत्र्य नसेल तोही दान देत नाही. आणि स्वातंत्र्य श्रीमंती असेल पण उदारता नसेल तर तोही दान देत नाही. दान देणाऱ्याजवळ स्वातंत्र्य पाहिजे, श्रीमंती पाहिजे आणि उदारता पाहिजे. कधी कधी सप्ताहाच्या काळामध्ये हे अनुभव येतात संयोजक मंडळीला. संयोजक मंडळी जेव्हा श्रीमंताकडे गावामध्ये जातात, पावती बुक घेऊन 5-10 कांजीचे कपडे घातलेले. कसा काय आला? श्रीमंत होतो. अहो सप्ताह आहे ना 1 महिन्याने आपल्या गावात. बरं मग वर्गणीसाठी आलो. आमचं घर बरं दिसलं तुम्हाला, उठला सुटला चालला वर्गणीला. आलाच आहे तर घ्या आता 11 रुपयाची फाडून पावती. 11 रुपयाची आज पेटवलं तर 3 महिने विजत नाही, इतकं देवानं दिलेलं असते. पण 11 रुपयाची का? स्वातंत्र्य आहे, श्रीमंती आहे पण उदारता नाही, तोही दान देऊ शकत नाही. याच्या उलट एक अनुभव असा असतो की काही संयोजक मंडळी झोपडपट्टीत जातात. झोपडपट्टीत गेल्यावर तो एक वारकरी, त्याचे उघड्या अंगाचे 2 लेकरं, गाठी गाठीचं लुगडं नेसली त्याची बायको, आपल्या झोपडीला भगवी पताक, पुढे एका डब्यामध्ये तुळशीचं वृंदावन, ज्ञानेश्वरी वाचत बसलेला, फाटक्या बंडी घातलेला. 5-10 कांजीच्या कपड्यावाल्या आले, गहेवरून गेला, बाहेर आला. मायबाप कशी पायधूळ झाडली गरीबाकडे. अरे सप्ताह येणार आहे आपल्या गावात. हो, वर्गणीला आलो.
हे पहा पाटील, माझ्या आजोबानं वारकरी जीव घातला नाही, माझ्या बापानंही वारकरी जीव घातला नाही, आमची परिस्थितीच नव्हती, मी नाही जीव घातला वारकरी. पण 6 महिन्यापासून ठरवलं होतं माझ्या गावात ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, संयोजक मंडळ येईल, या वर्षी काही झालं तरी 50 रुपये वर्गणी देईल. 6 महिन्यापासून 50 रुपयाची नोट ज्ञानेश्वरीत ठेवली होती पाटील. रोज पारायण झालं की नोट बघायचो आणि पुन्हा ज्ञानेश्वरी गुंडाळून ठेवायचो. पण 4 दिवसापूर्वी माझी एकुलती एक मुलगी आजारी पडली हो. दवाखान्यात नेलं, 50चे 50 रुपये खर्च झाले. मी पाया पडतो, एवढ्याही वेळेला गरीबाला क्षमा करा. मी का सांगतोय, याच्याजवळ स्वातंत्र्य आहे, उदारता आहे, पण श्रीमंती नाही. पहिला स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे, पण उदारता नाही, तोही दान देऊ शकत नाही. कधी कधी दोन्ही गोष्टी असतात. त्या घरी जातात संयोजक मंडळी, पावती कशाची? सप्ताहाची. बरं ठीक आहे, किती तुम्ही सांगा. अरे तुम्ही मांडा कुठं देवाला कमी केला? 2100 किती लिहा, 3100. अरे तुम्हाला वाटेल तो. बरं 5000 रुपये. चालल चालल चालल, घरीच आहे पैसे, मग द्या ना. तेवढीच अडचण आहे का? ती मुंबईला गेली म्हणजे याचं काही चालत नाही. पैसाही घरी आहे म्हणजे श्रीमंती आहे, देण्याची इच्छा आहे, उदारता आहे, पण स्वातंत्र्य नाही, तोही दान देऊ शकत नाही. तुकोबाराय दान मागतात देवाला. मग प्रश्न निर्माण होतो, देव स्वतंत्र आहे का? देव श्रीमंत आहे का? आणि त्याजवळ उदारता आहे का? विठ्ठल आपण पहा, देव श्रीमंत आहे का? किती श्रीमंत? अरे जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी त्याच्या पायाच्या सेवेला आहे. पण विचार करा, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी, मग लक्ष्मी जर त्याची दासी आहे तर त्याची श्रीमंती कशी? घरी जाऊन हिशोब करा, साधं गणित. ज्याचा सेवक कसा आहे तर त्याचा स्वामी कसा? जिची दासी अशी आहे तर तिची मालकीन कशी? ज्यानं अंगणात मार्बल बसवलेली आहे त्याच्या घरात कसं असेल? साधं गणित असतं. तसं जिची दासी अशी तिची मालकीन कशी? ज्याचा सेवक कसा त्याचा स्वामी कसा? जग ज्या लक्ष्मीच्या माग लागलं, ती लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करायला आहे त्याची श्रीमंती कशी? बस लक्षात घ्या. मग भगवान श्रीमंत आहे का? अरे लक्ष्मी ज्याच्या पायाची सेवा करते एवढी श्रीमंती आहे. चला पुढे, भगवान उदार आहे का? किती उदार? दूध मागणारा उपमन्यू, रडू लागली आई. माता म्हणे बाळकासी, दूध मागे देवापासी. सहज बोलली आणि उपमन्यू निघाला. भगवंताला प्रश्न पडला, जर याला वाटीभर दूध दिलं तर कमीपणा माझा आहे. म्हणून समुद्र भरून दूध देणारा भगवान इतका उदार आहे. पण लक्षात घ्या, वाटीभर दूध मागणाऱ्याला समुद्रभर दूध. बापाची मांडी मागायला आलेल्या ध्रुवाला आढळपत देण्या इतका आणि फुलपात्र भरून दूध मागणाऱ्या उपमन्यूला समुद्र भरून दूध देण्या इतका उदारही आहे. देव श्रीमंतही आहे, देव उदारही आहे. चला स्वातंत्र्य आहे का? स्वातंत्र्य आहे. किती करशील तरी नोहे काही, राईचा पर्वत डोंगर राई. त्याच्या मनात आलं तसं तो करू शकतो, एवढं स्वातंत्र्य आहे. म्हणून देवाजवळ स्वातंत्र्य आहे, देवाजवळ श्रीमंती आहे आणि देव उदारही आहे. दान देणाऱ्या जवळ ज्या 3 गोष्टी पाहिजे त्या 3 गोष्टी देवाजवळ आहे, स्वातंत्र्य, श्रीमंती आणि उदारता. आणि म्हणून शब्द आहे, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक नित्यवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान.
दानशूर दाता. बस दानशूर म्हणून दान देण्यामध्ये तुम्ही शूर आहे पांडुरंगान. तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालेला आहात म्हणून हेची दान दे गा देवा. नेमकं दान कोणतं असं विचारल्यावर तुकोबारायचं उत्तर आहे दान तुझा विसर न व्हावा. बस हेची दान दे गा देवा. कोणतं दान तुझा विसर न व्हावा. विसर न व्हावा म्हणतात म्हणजे आठव झालेला आहे. किती आठव. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग. आठव झालेला आहे फक्त आता विसर होऊ देऊ नका. ही क्षमाची मागणी आहे. अप्राप्तिस्य प्राप्तिर योग आणि प्राप्तिस्य परिपालनम क्षम. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणे याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तू सांभाळणे याला क्षम म्हणतात. योगापेक्षा क्षम कठीण आहे. पैसा मिळणं योगच आहे पण तो सांभाळणं क्षम आहे. नाही तर लॉटरीचा नंबर लागला 1 रुपयावर 1 लाख रुपये आनंदाला पारावार नाही. पत्रकार मंडळीने याची मुलाखत घेतली पेपरला दिलं. यानं सगळे सांगितलं मी काही करत नव्हतो माझ्यासारखा आळसी नव्हता पण माझ्या मुलानं सांगितलं हा रुपया घ्या पप्पा आणि आज दिवाळी आहे लॉटरीची तिकीट काढा. योगायोग नंबर लागला मी लखपती झालो. कुठे राहतो काय सगळे फोटो सहित झोपडपट्टीच्या नंबर सहित पेपरला पत्रकार मंडळीने दिलं आणि हा पेपर फुकट वाचला स्टँडवर गुंडाणी. का रे काय दुसरीकडे जायची काय गरज आहे का. 1 लाख रुपये झोपडपट्टी आणि यानं जन्मात रुपये पाहिले नव्हते म्हणून गाव झोपू दिलं. रात्री 12 वाजता याची बायकोण हे लेकरं झोपले. आतून कडी लावली रॉकेलची चिमणी पेटवली गोधडी टाकली. गोधडीवर दोघं बसले. यानं 1 बंडल हातात घेतलं 10,000चं. 1 बायकोच्या हातात दिलं. नोटा जन्मात बघितल्या नव्हत्या. थुंका लावून लावून 100 बाजूला काढायचं आणि इतके खुशीत आले. रात्री 12 वाजता हे बायकोला म्हणतं तुझं किती भरलं. 99. माझं कसं 102. इतके खुशीत होते. गुंडाने बाहेरून थाप मारले. दार उघडा. हादरल्यावर ती चिमणी विझवून टाकली रॉकेलची. त्या नोटा बॅग मध्ये बॅग सारून दिली. गोधडी फेकून दिली. दोघे 2 भागाला लटलट कापत उभे राहिले. दार तोडून गुंडा आत आले. ते लॉटरीचं बक्षीस कुठे. आम्हाला नाही लागलं आम्हाला नाही लागलं आम्हाला असं. एका गुंडानं तिच्या हनवटीला चाकूचं टोक लावलं आणि एकानं याच्या नरड्याला चाकू लावला. दोघही वरडले. लागलं लागलं. तेच विचारतो कुठं आहे. त्या हिरव्या बॅग मध्ये. उचला बॅग. उचलली. गाडीत ठेवा आमच्या. ठेवली. आणि हे पहा आम्हाला आमच्या घरी जायला 1 तास लागणार आहे. त्या तासात जर आरडावरडा केला तर माघारी येऊन गोळ्या घालू. साहेब आमच्यावर गरीबावर विश्वास ठेवा. पहाटेचं कोंबड वरडलं तरी आम्ही नाही वरडायचो. जसा सासरा विना तक्रार जावयाला हुंडा मोजून देतो तसं हे गुंडाच्या ताब्यात दिलं. दृष्टांत संपला माझा. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे लक्षाधीश होतं. हा योग आहे. पण 12:30 वाजता पुन्हा भिक्षाधीश झालं म्हणजे झाला नाही. जोडी होते परी ते बहु कठीण करिता जतन सांभाळावे. म्हणून देवाचा आठव झाला हा योग आहे.
पण जन्मभर त्याचा विसर पडू नये हा क्षम आहे. म्हणून तुम्ही प्रसन्न झाला ना माय बापा, बस दुसरे काही नको. तुझा विसर न व्हावा. विसरतो माणूस कधी? दुसऱ्या वस्तूच्या आठवत पहिलीला. लहानपणी बाळ कोणी मारलं तर आईजवळ, भूक लागली आईजवळ, गुरुजीनं फीला पैसे सांगितले आईजवळ, झोपणे, जेवणे, आंघोळ करणे, सगळ्या क्रिया आई 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 शिवाय एक मिनिट राहत नाही. आई 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 कुठपर्यंत? सुपारी फुटेपर्यंत. हा, सुपारी फुटली का आई विसरलं. मग कुठूनही आलं तर आईला विचारतं कुठं गेली ती. अरे ते बेसन पीठ दळते रे बाबा. का? गिरण्या पेटल्या का गावातल्या? माझ्या मंडईला सांगितलं म्हातारे. अरे मी पायलीच्या पायली दळून तुला लहाण्याचा मोठा केला रे. तेव्हा एकदा नाही बोलला की आई तुला थकवा बिकवा येतेच का नाही. आणि आता तुझ्या पत्नीला थोडं बेसन पीठ द्यायला सांगितलं, वाटत असा बोलतो. जास्त बडबड करशील म्हातारे वृद्धाश्रमात नेऊन टाकील. पत्नीच्या आठवात आईचा विसर, तसं विषयाच्या आठवात देवाचा विसर. म्हणून तुम्ही प्रसन्न झाला ना देवा, एवढंच दान द्या. तुझा विसर न व्हावा. आता तुझा आठव झाला देवा आणि तुम्ही प्रसन्न झाला, बस एवढं दान द्या देवा. जन्मभर तुमचा विसर होऊ देऊ नका. तेव्हा देव म्हणाले तुकोबाराय, समजा मी जर तुम्हाला माझा विसर पडू दिला नाही तर तुम्ही काय करणार? गुण गाईने आवडी, गुण गाईने आवडी, गुण गाईने गुण गाईने आवडी, गुण गाईने विसर पडू दिला नाही तुकोबाराय, मग तुम्ही काय करणार? मी गुण गायन आवडी, तुमचं जन्मभर गुणगान करेल देवा. म्हणून यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य तुम्ही जर विसर पडू दिला नाही ना देवा, मी जन्मभर तुमच्या या गुणाचं गुणगान करील. गुण गायन आवडी आणि तुमचं जन्मभर गुणगान करणं पांडुरंगा, हीच माझी सर्व जोडी विठोबा. टाळे वाजवा सर्वजण, जरा हात वर करा. कुमार
उमापति भगवान हनुमान जी सभी संतन की जय। अवधूता चिंतन गुरुदेव ठोपाय रखवाया जय 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 ठोपाय रखवाया ठोपाय ठोपाय रखवाया ठोपाय ठोपाय अहो तुकोबाराय, मी प्रसन्न झालो आणि तुम्ही जे मागणं मागितलं आतापर्यंत ते तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी. याची दान देगा देवा, कोणतं तर विसर तुझा न व्हावा, म्हणजे हे माझ्यासाठी. आणि गुण गायन आवडी ही माझ्यासाठी. तुमच्यासाठी काही मागाना, तुम्ही प्रापंचिक संत आहात. मग प्रपंचातली अडचण दूर करण्याकरता संपत्ती मागा, नाही तर पारमार्थिक दृष्ट्या मुक्ती मागा. दोन्ही नको देवा. नलगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती का नको? अहो ते आमच्या घरी नसावं, मग तुम्ही द्यावं. मोक्ष आम्हा घरी कामा रे दासी, होय सांगू ऐसी तुका म्हणे. ते आमच्याकडेच आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे, ते म्हणती उरे सिनची घेता, याल तरी नेईल वैकुंठ लोका. ते म्हणती नका बंदी खाण ते, रिद्धी सिद्धी देईन तुम्हा. ते म्हणती आम्हा विटाळतो, देव म्हणे करावे कैसे, कैवल्या ऐसे नेघो म्हणती नलगी मुक्ती. आणि पांडुरंगा, आतापर्यंत जे मागितलं याची जर पूर्तता केली ना, मग वाटेल ते दुःख भोगायची आमची तयारी आहे. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. राधे राधे. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. तुके घालवे आवासी, हे घालवे आमासी, तुके घालवे आवासी, सुखे घालवे आमासी. गुण गायना म्हणे, गुण गायना म्हणे, गुण गायना कोणतंही दुःख भोगण्याची तयारी आहे देवा, केव्हा वरच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर. तुझा विसरण व्हावा, गुण गायना आवडी, संत संग देई सदा,
एवढी जर पूर्तता केली मग सुके घालावे आमासी तुका म्हणे गर्भवासी. अहो पण गर्भवास म्हणजे तुम्हाला काय वाटलं तुकोबाराय? स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? झोपलं ठाण्याला, जाग येते नाशिकला आणि चहा मिळतो भुसावळला, अशा काही सोयी आहे का आईच्या पोटात? वेष्टा लेपू चहूकडे, नाके तोंडी कृमी किडे, गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. वाटेल तो त्रास गर्भवासामध्ये आहे, तुमचा सुके घालावे आमासी. बरोबर आहे देवा, गर्भवासाचं दुःख आहे, पण हृदय असता नाम तुझे. एक रेल्वे निघाली आता, तुम्हाला माहित आहे, प्रपंचपूर ते परब्रह्मपूर रेल्वे. प्रपंचपूरवरून निघते आणि परब्रह्मपूरला जाते ती रेल्वे. त्या रेल्वेत ड्रायव्हर ज्ञानेश्वर महाराज आहे, गार्ड तुकाराम महाराज आहे आणि तिकीट चकर नामदेव महाराज आहे. तुळशीची माळ हे रिझर्वेशन आहे आणि नामस्मरण हे तिकीट आहे. नामस्मरण तिकीट आहे पण तुळशीची माळ रिझर्वेशन आहे. तिकीट काढून प्रवास होतो नाही असं नाही, पण रिझर्वेशन सारखी मजा नाही. जन घाले ती तुळशी माळा, गोपी चंदन लावे ती टिळा. शरण नरिगती गोपाळा. पुढचं पाठ नाही मला, जाऊ द्या. न धारयन्ते माला कुतरका पाप बुद्धया, नरकात न निवर्तन्ते यावदा भूत संप्लवम. स्कंद पुराण लक्षात घ्या. न तेजेत कंठ मालिका येज्ञोपवीत व धार्या. म्हणून नामस्मरण, तुळशीची माळ. जर तिकीट आणि रिझर्वेशन दोन्ही असलं तर प्रवास 18 तास रेल्वे चालली तरी झोप मोडत नाहीत का सुखाचा होतो. तसं गर्भवासाचं दुःख आहे, पण जर तुझा विसर पडून नाही आम्हाला तर गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदय असता नाम तुझे. रिझर्वेशन तिकीट आमच्याकडे असल्यावर काय दुःख आहे, तसं हृदय असता नाम तुझे गर्भवासी दुःख नाही येता जाता. म्हणून तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हा. तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी आणि संत संग देई सदा. या मागण्याची पूर्तता केल्यावर एवढं सुख होणार आहे, एवढं सुख होणार आहे की गर्भवासाचं दुःख त्याच्या पुढे किरकोळ आहे. म्हणून तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे याची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, हे ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे
तुकाराम